श्री स्वामी समर्थ. तुमचे सुप्रिया मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर स्वामी महाराजांच्या लीलामधून प्रत्येक सेवेकऱ्यांनी शिकण्यासारखे अतिशय महत्त्वाचा संदेश मिळतो. स्वामींना सेवा प्रिय होती, पण त्याहून अधिक सेवेकऱ्याचे निर्मळ, निष्काम आणि नम्र भाव प्रिय होता. अक्कलकोटमध्ये चोळप्पा, सुंदराबाई आणि बाळप्पा हे स्वामीचे प्रमुख सेवेकरी होते. चोळप्पांनी अनेक वर्ष तन मन धनाने सेवा केली, पण स्वामींनी त्यांचीही वेगवेगळी परीक्षा घेतली. कारण सेवेचा अभिमान हा आध्यात्मिक मोठा अडथळा आहे. सुंदराबाईंना स्वामींची जवळून सेवा करण्याचे भाग्य लाभले, परंतु हळूहळू सेवेत मीपणा आणि अधिकाराची भावना निर्माण झाली. जिथे अहंकार आला तिथे स्वामींची कृपा दूर झाली. या उलट बाळप्पा महाराजांनी आयुष्यभर नम्रता, श्रद्धा आणि संपूर्ण समर्पण जपले. त्यांनी कधीही मान सन्मानाची अपेक्षा केली नाही. स्वामींनी जे सांगितले तेच त्यांनी आनंदाने स्वीकारले, म्हणून त्यांच्यावर स्वामींची विशेष कृपा राहिली. आज आपणही स्वामी कार्यामध्ये विविध प्रकारच्या सेवा करतो. कोणाला आरतीची सेवा मिळते, कोणाला स्वच्छतेची, कोणाला भक्तांची व्यवस्था करण्याची किंवा नियोजनाची. पण सेवा कोणतीही असो, ती स्वामींची आहे. त्या सेवेत जर मी आला तर सेवा संपते आणि अहंकार सुरू होतो. आपल्या कामाचे कौतुक झाले नाही, मताला महत्त्व मिळाले नाही किंवा कोणी आपल्याशी नीट बोलले नाही, तरीही मन विचलित होता कामा नये. अशा वेळी सुंदराबाई, उदाहरण चोळप्पाच्या परीक्षा आणि बाळप्पाची नम्रता आठवावी. स्वामींचे कार्य कोणाच्या जोरावर चालत नाही, ते त्यांच्या संकल्पाने चालते आणि आपण सर्व फक्त निमित्त आहे. म्हणून प्रत्येक सेवेकराने स्वतःला रोज एक प्रश्न विचारावा, मी स्वामींची सेवा करतो आहे की सेवेच्या माध्यमातून स्वतःचा मान शोधतो आहे? जर उत्तर स्वामींसाठी असेल तर स्वामीची कृपा निश्चितच मिळते. चला तर मग अहंकार टाळूया, नम्रता स्वीकारूया, श्रद्धा आणि निष्ठेने सेवा करूया. शेवटी स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना करूया, हे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज, आम्हाला सेवेचा अभिमान नको, सेवेचे भाग्य द्या. मान अपमान, लाभ हानी, स्तुती निंदा सर्व तुमच्या चरणी अर्पण करण्याची बुद्धी द्या. सुंदराबाईच्या चुका टाळण्यासाठी चोळप्पाप्रमाणे परीक्षा सहन करण्याची आणि बाळप्पाप्रमाणे अखंड निष्ठा ठेवण्याची शक्ती द्या. आणि लक्षात ठेवूया, माणसे तोडणे सोपे असते, पण माणसे जोडणे ही खरी स्वामी सेवा आहे. जर हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या स्वामी भक्त मित्र परिवारासोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.